मंडळी नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा शोधत एका अद्वितीय ठिकाणी जाणार आहोत. एक असं ठिकाण जिथे लाखो वर्षांपूर्वी आदिमानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे बघायला मिळतात. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात गुहेत राहणारे आदिमानव आणि गुहाचित्रे सर्वांनी पाहिली असतीलच. तेच प्रत्यक्षात पाहायला मिळालं तर किती भारी ना. चला तर पाहूया अश्मयुगात गुहेत राहणाऱ्या आपल्या पूर्वजांची गोष्ट. भीमबेटका. भीमबेटका हे विशाल खडकांच्या गुहांमधील आदिमानवाचे आश्रयस्थान होते, जिथे आदिमानवाची वस्ती आणि त्यांनी काढलेल्या चित्रांचे जिवंत पुरावे उपलब्ध आहेत. हे ठिकाण मध्य प्रदेशातील भोपाळपासून 45 किलोमीटर अंतरावर विंध्य पर्वतरांगेत रातापानी वन्यजीव अभयारण्यामध्ये वसलेला आहे. रेडी? यस गाइस रेडी. यहाँ पर गाइस देखते रेडी देखते हुए लोक अंध आहेत ते या ठिकाणी या ब्रेल लिपीच्या साह्याने वाचू शकता. ही माहिती आहे भीमबेटकाची. तुम्ही पाहू शकता पुढे हा एक नकाशा आहे. आदिमानवाचा पहिला पुरावा अस्तित्वात असल्याचा. काय भावना आहेत? पुस्तकामध्ये वाचलं होतं का भीमबेटकाबद्दल? नाही, पहिल्यांदाच ऐकतोय. या ठिकाणी हल्लीच्या इतिहासामधून भीमबेटकासारखे ठिकाणं वगळण्यात येत आहेत का काय या ठिकाणी, असा प्रश्न आहे. हे मध्य भारतातील एक पुरातत्व स्थळ आहे जे अश्मयुग आणि पाषाण युग या कालखंडातील असल्याचे प्रबळ पुरावे उपलब्ध आहेत. हे ठिकाण भारतातील मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या खुणा आणि अश्मयुगाचे पुरावे प्रदर्शित करतात. हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यामध्ये 7 टेकड्या आहेत आणि 10 किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात विस्तारलेल्या 750 जागा आहेत. यापैकी काही आश्रयस्थानांमध्ये 1 लाख वर्षांपूर्वीची वस्ती असावी असा दावा केला जातो. या गुहा मानवी वसाहती आणि शिकारी संकलनापासून ते शेतीपर्यंतच्या उत्क्रांतीचे पुरावे देतात. आणि सध्या आपण आलो आहोत मध्य भारतामध्ये, म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये आपण आलेलो आहोत भीमबेटका येथे. तर हे जे भीमबेटका आहे त्याला प्री हिस्टॉरिक रॉक शेल्टर्स असे म्हणतात. म्हणजे आदिमानवांचं वसतिस्थान किंवा आदिमानवांच्या गुहा इथे आपल्याला पाहायला भेटतात. तसेच आदिमानवाने बनवलेल्या पेंटिंग्स देखील आपल्याला इथे पाहायला भेटतात. चला तर बघूया इथल्या पेंटिंग्स आणि इथल्या गुहा कशा प्रकारे दिसतात. या ठिकाणी पुढील काही काळामध्ये आपण आपल्या आदिमानवाने केलेले कांड पराक्रम बघणार आहोत. आमच्यासोबत तयार राहा. आम्ही आहोत सुमित आणि सगळी रिसर्च टीम आपली आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहूयात भीमबेटका. यो या ठिकाणी जगातील सर्वात जुन्या दगडी भिंती आहेत. विशेष म्हणजे येथे वापरलेले रंग हे वनस्पतींचे आहेत, जे अजूनही टिकून आहेत. कारण चित्र सामान्यतः आतील भिंतीवर खोलवर बनवली गेली होती, ज्यामुळे वातावरणाचा खूप जास्त परिणाम त्यावर झाला नाही.
या ठिकाणाला आणखी सविस्तरपणे जाणून घेऊया. चला तर 10,000 वर्ष आधी आणि जाणून घेऊया तेव्हाचे येथील मानवी जीवन कसे होते. तेव्हा मानव फक्त शिकार आणि संकलन करत असे. शेतीची सुरुवात देखील अजून झाली नव्हती. भाषा तर अजून अवगत झालीच नव्हती. तेव्हा कदाचित आजूबाजूची परिस्थिती आणि जीवनशैली पुढच्या पिढीत समजण्यासाठी भित्तिचित्र हा एक प्रभावी मार्ग असावा. येथील काही गुहांमध्ये सर्वात जुनी चित्रे 10,000 वर्षांची आहेत. ही गुहाचित्रे प्राणी, नृत्य आणि शिकार करणाऱ्या मानवी आकृत्या तसेच घोड्यांवरील योद्धे यांसारखे विषय दाखवतात. इथून जवळ आणखी खूप सारी प्रेक्षणीय ठिकाणं आहेत, ज्यात सांची स्तूप, भोपाळ शहर, खूप सारे किल्ले आणि वन्यजीव अभयारण्य समाविष्ट आहेत.
तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या गुहा ज्या आहेत, इथलं मानवाचं वसतिस्थान हे सुमारे 1 लाख किंवा त्याच्या देखील जुना असावा असा अंदाज आहे. आणि या ज्या पेंटिंग्स तुम्ही आता बघितल्या सुमारे 10,000 वर्षापूर्वीच्या आहेत. जेव्हा मानवाने शेतीची सुद्धा सुरुवात केली नव्हती, त्यावेळेस मानव फक्त फळ आणि दुसऱ्या कंदमुळांचा वगैरे संग्रह करत होता, तसेच शिकार करत होता. तर त्याच्या आठवणी म्हणून किंवा त्यांच्या तेव्हाच्या ॲक्टिव्हिटीज पुढच्या पिढीला कळव्यात त्याच्यासाठी त्यांनी शिकारीची आणि अनेक प्राण्यांची वगैरे चित्र त्या गुहांवरती कोरून ठेवलेले आहेत. इथे आल्यावर आपल्याला खूप आश्चर्यकारक अशा गोष्टी समजतात आणि येथील जागा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. कृतिका पक्ष्यांचा आवाज. वो 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 हा. तर मित्रांनो, ही जी संपूर्ण ही साईट आहे, तर याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याचा समावेश 2003 मध्ये केलेला आहे. म्हणजे जागतिक वारसा स्थळ मध्य प्रदेशात एकूण 3 आहे. सगळ्यात आधी याचा उल्लेख एका इंग्रज अधिकाऱ्याने, कॅनकेड नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने 1888 मध्ये केला होता. आणि त्याच्यानंतर 1957 मध्ये विष्णू वाकणकर या एका पुरातत्वशास्त्रज्ञाने या साईटचा शोध केला होता. चला तर बघूया आणखी आपल्याला पुढं काय पाहायला भेटतं. त्या काळी मानव किती प्रतिकूल परिस्थितीत राहत असेल याची कल्पना येते. इथले मोठमोठे खडक, चहूबाजूला पसरलेले अभयारण्य पाहताना आणि इथला इतिहास समजून घेताना दुसऱ्या विश्वात गेल्यासारखं नक्की वाटतं. शेवटी एक अविस्मरणीय अनुभव आपण इथून नक्की घेऊ शकतो. तर मित्रांनो, आपण भीमबेटकामध्ये आलोय आणि या ठिकाणाला भीमबेटका इथल्या म्हणजे स्थानिक लोकांनीच नाव दिलेलं आहे. आणि इथल्या म्हणजे लोकांचा एक समज होता की महाभारतातला जो भीम होता तो इथं विश्रांतीसाठी येत होता. जेव्हा तो म्हणजे वनवासावरती होता, मग विश्रांतीसाठी येत होता, त्याच्यामुळं भीम आणि बैठक या 2 शब्दांपासून भीमबेटका असा या नावाचा उल्लेख बनवला आहे. पण इतिहासकारांच्या मते हे फक्त एक मिथक आहे. तर मित्रांनो, हे होतं भीमबेटका रॉक शेल्टर्स आणि आपण इथेच या व्हिडिओचा आता शेवट करत आहोत. तर हा व्हिडिओ आणि हे भीमबेटका रॉक शेल्टर्स, भीमबेटका मानव वसाहतींच्या ह्या गुफा तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की सांगा. हा चॅनल तर जर तुम्हाला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.